सांगावावर आपण पाहतोय महत्त्वाच्या बातम्यांचे हायलाइट्स। ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही, मंत्री गणेश नायकांचं वक्तव्य। पक्ष सोडून काही जण पदासाठी, काही जण लपवण्यासाठी तर काही वाचण्यासाठी जातात, नायकांचं उपमुख्यमंत्री शिंदेंवरती निशाणा। राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये विसंवाद उफाळल्याची चर्चा, आमदार शिवाजी गर्जे आणि सुनील तटकरे यांच्यात शाब्दिक खडाजंगी। गर्जे इतर आमदारांची दिशाभूल करत असल्याच्या चर्चेनंतर तटकरेकडून समज, सूत्रांची माहिती। सोलापूरमधील अंजन गावातील फरांडे महाराजांचं आंदोलन अखेर मागे, पालकमंत्री गोरे, माजी आमदार राजन पाटील आणि विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या उपस्थितीत बैठक पार। छत्रपती शिवरायांचा पुतळा दुसऱ्या जागेवर बसवण्याचा एकमतानं निर्णय। नाशिकच्या दिंडोरीमध्ये कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, 9 जणांपैकी 5 जणांची ओळख पटली। अपघातातील सर्वजण दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावातले रहिवासी। सुनेत्रा पवारांच्या पत्रामुळे पार्थ पवार अडचणीत येण्याची शक्यता, 10 मार्चला आयोगाला लिहिलेलं पत्र मागे घेण्याची सूत्रांची माहिती। 28 जानेवारी ते 10 मार्च दरम्यान झालेला पत्रव्यवहार ग्राह्य न धरण्याचा उल्लेख। सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पाठिंबा देण्याची विनंती। काँग्रेसच्या नेत्यांनाही पाठिंबा देण्यासाठी विनंती करणार असल्याची माहिती। बारामती राहुरी विधानसभा पोटनिवडणूक लढण्यावर काँग्रेस ठाम, बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा शरद पवारांचा राष्ट्रवादीचा आग्रह। काँग्रेसने उमेदवार दिल्यास महाविकास आघाडीत वादाची शक्यता। नाशिकमध्ये एनजीओ संचालक तथाकथित पत्रकार कडून महिलांचं लैंगिक शोषण, आरोपी रवींद्र एरंडेच्या टॅबमध्ये 87 व्हिडिओ सापडल्याने प्रकरण उघडकीस। गरजू महिलांना नोकरीचा आमिष दाखवत शोषण केल्याचा आरोप। बोंधूबाबा खरातवर कांदा व्यापाराच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल, वृद्धाश्रमाची जागा हडप करून कवडीमोल दरात विकल्याचा प्रकार, देवाचा कोप होण्याची भीती घातली। अमेरिकेची 2 लढाऊ विमान पडल्याचा इराणचा दावा, F-15 विमानाचा पायलट सुरक्षित, दुसऱ्याचा शोध सुरू। या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्यांचे हायलाइट्स। अशा विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा सांगावा, पाहत रहा सांगावा।